28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। चिकलठाणा खुर्द येथे हनुमान जन्मोत्सव उत्साहात संपन्न। गाड्या ओढण्याच्या परंपरेसह नाटकांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। सेलू तालुक्यातील चिकलठाणा खुर्द येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि मंगलमयी वातावरणात साजरा करण्यात आला। या निमित्ताने आयोजित विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आणि महाप्रसादाचा लाभ पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी घेतला। भक्ती आणि परंपरेचा संगम हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधून मारुती मंदिर परिसरात विविध धार्मिक विधी पार पडले। दुपारी 12 ते 2 या वेळेत भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने प्रसादाचा लाभ घेतला। विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे गावाची अनेक वर्षांची जुनी परंपरा असलेला गाड्या ओढण्याचा कार्यक्रम। सायंकाळी ठीक 5 वाजता हा सोहळा पार पडला। यावेळी अनेक भाविकांनी आपले नवस फेडले व शिरणीचे वाटप केले। हा थरार पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती। नाटकांनी जिंकली रसिक प्रेक्षकांची मने। सांस्कृतिक परंपरेचे जतन करत जय बजरंगबली नाटक मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने 2 दिवसीय नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये 3 एप्रिल वहिनी माझी माय माऊली या कौटुंबिक नाटकाने प्रेक्षकांच्या डोळ्यांच्या कड़ा उलावल्या। 4 एप्रिल सका मामा पका वैरी या नाटकालाही रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। रात्री सकाळचे 8:30 ते 12 या वेळेत झालेल्या या प्रयोगांनी गावकऱ्यांचे मनोरंजन करण्यासोबतच कलेचा वारसा जपण्याचे काम केले। हा संपूर्ण सोहळा यशस्वी करण्यासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक सर्व श्री कुडलीकराव महामुनी, डॉक्टर दीपकराव टाके, विनायक रासवे, नारायण रासवे सर, उद्धव निवळकर, वसंत टाके, उत्तमराव थोबाळ, विष्णू शिंदे, तिलोत्तमा टाके, अन्नत थोंबाळ, विठ्ठल गायके, महेश महाराज रासवे, भारत रासवे तसेच जय बजरंगबली नाटक मंडळाच्या सदस्यांनी व तरुणांनी विशेष परिश्रम घेतले। या उत्सवामुळे चिकलठाणा खुर्द परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून यशस्वी आयोजनाबद्दल परिसरातील भाविकांनी ग्रामस्थांचे कौतुक केले आहे। परभणी जिल्हा ब्युरो चीफ उत्तम लोखंडेची रिपोर्ट। हनुमान महाराज की जय। अनंत काळापासून चालत असलेल्या चिकलठाणा खुर्द येथे जय बजरंगबली नाट्य मंडळ या अंतर्गत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या नाटकाचा प्रयोग करण्यात आलेला आहे। चिकलठाणा खुर्द या गावामध्ये अनंत काळापासून जवळपास म्हणजे 2-3 पिढ्या होऊन गेल्या, पण आणखी कोणालाही सांगता आलं नाही की किती वर्षापासून हा कार्यक्रम चालू। आमच्या गावामध्ये हाडा मासाचे कलाकार प्रत्येक कुटुंबामध्ये उपलब्ध आहे। आमच्या चिकलठाण्यामध्ये हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी आणि पुन्हा परत त्याच्या तिसऱ्या दिवशी 2 नाटकाचे प्रयोग केले जातात। विशेषतः कुठलीही व्यवस्था नसताना देखील हाडा मासाचे कलाकार हे पूर्ण काम एकदम यशस्वीरित्या पार पाडतात। आणि आजकालच्या म्हणजे इलेक्ट्रॉनिकच्या जमान्यामध्ये खरोखरच आमच्या गावकऱ्यांचं कौतुक करावं की ते 3 तास न उठता न पाण्याचा थेंबही घेता आमची ही पूर्ण कला अतिशय म्हणजे शांततेने ऐकतात किंवा पाहतात। त्याबद्दल पूर्ण गावकऱ्यांचं देखील धन्यवाद आणि आपले सुद्धा।